खरं तर ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर इथं विद्यार्थी घडत असतात, उद्याचं भविष्य, उद्याचं भवितव्य त्यांचं हे घडत असतं. पण सध्या परिस्थितीच इतकी हालाकीची आहे म्हटल्यावर आता तरी शिक्षण मंत्री या सगळ्या संदर्भात तोडगा काढणार का? किंबहुना शिक्षण मंत्री या सगळ्या संदर्भात निर्णय घेईस्तोवर मात्र लोकशाही मराठी सातत्यानं या संदर्भात पाठपुरावा करतच राहणार आहे. असो, वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदार यादीत वाढ झाली आहे असं राहुल गांधींचा आरोप आहे. मतदार यादीत 5 महिन्यात 8% वाढ झाली आहे. काही बूथवर 20 ते 50% वाढ आहे. राहुल गांधी ट्विट करतायत आणि आरोप करतायत. पाहूया आपण काय आरोप आहे हा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात मतदार यादीत फक्त 5 महिन्यात 8% वाढ झालेली आहे. राहुल गांधींचा हा आरोप आहे. काही बूथवर तर 20 ते 50% वाढ झाली आहे. बीएलओनी अज्ञात व्यक्तीनं मतदान केल्याचं नोंदवलंय असा त्यांचा आरोप आहे. माध्यमांनी पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना या संदर्भात मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या मुद्द्यावर निवडणूक आयोग गप्प आहे की यात सहभागी आहे, ही शंका सुद्धा त्यांनी उपस्थित केलेली आहे. हे काही वेगळे दोष नाही आहेत, तर ही मतचोरी आहे असा आरोप राहुल गांधी करतायत. या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्या सोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेजी जोडले गेलेले आहेत. अतुलजी, राहुल गांधींचा थेट आरोप आहे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच गेल्या 5 महिन्यात 8% मतदार यादीत वाढ झाली आहे. की स्पष्टपणे समोर दिसतं आहे की बीएलओ रिपोर्ट नसताना मतदार नोंदणी झालेली आहे. फेक ऍड्रेसेसवर मतदारांची नोंदणी झालेली आहे. जेवढी लोकसंख्याच नाही त्याच्यापेक्षा जास्त मतदार नोंदणी झालेली आहे. आणि आम्ही माहिती अधिकारामध्ये जेव्हा माहिती मागतो तेव्हा मला माहिती मिळत नाही. त्यामुळे मतचोरी आहेच आणि निवडणूक आयोग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेच हे स्पष्टपणे सिद्ध होतं. का ते आम्हाला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती देत नाही? का सगळं लपवलं जातं? का जेव्हा हायकोर्ट निर्णय देतं की तुम्ही सगळी माहिती यांना दिली पाहिजे त्यावेळेस कायदा बदलून तो ती माहितीच मिळण्याचा अधिकार आमचा नष्ट होतो? या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे आहे ना. निवडणूक आयोगाची त्याच्यामध्ये सहमती आहेच, सहभाग आहेच. स्पष्ट आरोप आहे आमचा. अगदी आमच्या सोबत जोडले राहा. या सगळ्या विषयी बोलण्याकरता राम कदम सुद्धा भाजपचे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पाहूया तुमच्या या आरोपांना राम कदम काय उत्तर देत आहेत. राम कदमजी, राहुल गांधींचा हा आरोप आहे. लोकसभे निवडणुकीच्या आधी देखील यांनी सगळ्यांनी खोटा प्रचार केला. जे संविधान कधीही बदललं जाऊ शकत नाही ते संविधान बदलणार असं लोकांना खोटा प्रचार करून यांनी मतं मिळवली. आता यांच्याकडे मुद्दाच काही उरला नाही, त्याच्यामुळे मतदान यादीत गोंधळ असा खोटा प्रचार करायचा. कितीदा घ्यायची निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद? किती वेळा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखले द्यायचे, उदाहरणं द्यायचे, आकडे द्यायचे. ते आकडे दिल्याच्या नंतर तुम्हाला आकडे वाचता येत नाहीत का? कळत नाही? मागच्या जवळपास 25 वर्षाचे प्रत्येक निवडणुकीला किती मतदान वाढतं याचा सगळा संदर्भ कागदासहित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठेवला. हे राहुल गांधीला कळत नाही? ते महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्यांना कळत नाही? पण काय झालंय की काहीतरी खोटं बोलायचं, वारंवार बोलायचं आणि वारंवार बोलल्याच्या नंतर लोकांना ते खोटं खरं वाटायला लागतं. तर त्याच्यामुळे राहुल गांधी हा केविलवाना प्रयत्न करतायत. आता या निवडणुकीच्या बाहेर तुम्ही जिंकलात की मशीन चांगली, यंत्रणा चांगली, तुम्ही हारलात की नाही मशीन वाईट. म्हणजे लोकसभेला जिंकलात त्यावेळेस निवडणूक आयोग योग्य होता, विधानसभेला हारला तर निवडणूक आयोग चुकीचा, असं कसं म्हणता येईल तुम्हाला? जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, 2009चे दाखले दिले, 2014चे दाखले दिले, 2019चे दाखले दिले, दोन्ही लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये किती मतदान वाढलं, आयत्या वेळेस किती वाढलं, शेवटच्या 2 तासात किती झालं याचे दाखले दिले. त्यावेळेस तुमची काय दातखिळी बसली होती का? कोणी तोंड शिवलं होतं? अगदी आपण उत्तर घेऊया त्यांच्याकडून. अतुल लोंढे आहेत आपल्या सोबत.
असं आहे की जेव्हा तुम्ही 85 जागांवर 12,000 बूथवर 76 लाख मतदान वाढलं, म्हणजे एका बूथवर 600 मतदान वाढलं. ते 600 मतदान म्हणजे एका मतदानाला 1 मिनिट लागतो. 10 तास म्हणजे 5 वाजतापासून सकाळी 5 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत मतदान कोणत्या बूथवर सुरू होतं दाखवावं. जर तुम्हाला असं नाही, ऐकून घ्या, मधात बोलत नाही. मधात बोलत नाही. मधात बोलायचं नाही. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देऊ ना आपण. ऐका, ऐका. नाही, नाही, गोंधळ नका. मग नाही, नाही, तुमच्या आम्ही असं कधीमध्ये सगळ्याचं बोलत आता नाही. तुमची या आता खरं प्रश्नाचं बोलले उत्तर बरोबर घ्या ना. नाही. या प्रश्नाचं उत्तर तर घ्या. या प्रश्नाचं नाही, उत्तर तर ऐका घ्या. ना, बघा. सगळ्याच प्रश्नाचे उत्तर नाही, द्या ना. बरीच अतुल प्रश्न बोला आहेत. तुम्ही. मी परत कधीच तुम्हाला खोटारडेपणा बोलत झालेला नाही. आहे. नाही, नाही, मी परत कधीच खोटारडेपणा बोलत नाही. झालेला या आहे. प्रश्नाचं उत्तर तर घ्या आधी. अरे ऐका ना तुम्ही, अजून माझं कुठं संपलेलं या आहे. प्रश्नाचं उत्तर घ्यायला घाबरताय का? अरे मी घाबरत नाही हो तुमच्या खोटारडेपणाला. मग उत्तर घ्या. शांतपणे उत्तर घ्या. ऐका, ऐका. नाही, नाही, शांतपणे उत्तर घ्या. महाराज हे जर तुम्हाला आता तुम्ही काय म्हणालात, एका मिनिटाला एक मिनिट एका मिनिटाला एक माणूस मतदान करतो, 100% मान्य. पण एका बूथवर मशीन किती असतात हो साहेब? किती मशीन असतात? एका बूथवर काय एकच मशीन असते? हा मग किती असतात तर? किती आपण असतात? त्या पूर्ण त्या रेंज मध्ये आपण लक्षात घ्या, त्या पूर्ण रेंज मध्ये आपण ज्या पद्धतीने हा खोटा अपप्रचार करतात ना, या अपप्रचाराला काही अर्थ अहो नाही. राम कदम, आणि अहो आपले राम आकडे कदम, पूर्णपणे तुम्ही चुकीचे आहेत. निवडणूक लढले असताना सुद्धा तुम्ही हे खोटं बोलतात. एका बूथवर जर जास्त उमेदवार असतील तर 2 मशीन असतात आणि एकच बटन दाबावं लागतं. एका बूथवर काही 10 अहो, मी मशीन तुम्हाला ठेवलेल्या. तेच सांगतो आता तुम्हाला. स्पष्ट खोटं बोलू नका तुम्ही. तुम्हाला असं तेच स्पष्ट सांगतो. खोटं बोलू नका तुम्ही. तुम्ही जे 12,000 असं बोलू नका. 600 मतदान बूथवर होत बूथचा आकडा नसतं. तुमचा फार चुकीचा आहे. फार बिलकुल बरोबर आकडा आहे. तुमच्यासोबत पुराव्यानिशी ठेवलेला आहे. निवडणूक आयोगाने कोणतंही उत्तर आम्हाला दिलेलं नाही आहे. निवडणूक आयोग फक्त शेरोशायरी करतं. जे 3 कोणी अडवलं तुम्हाला? ऐकून घ्या ना. जा मी बोलतो. कोर्टात जा, कोणी अडवलं मधात बोलू तुम्हाला? नका. मधात बोलू नका तुम्ही. ऐका. आणि जेव्हा चंदीगड हायकोर्टने सांगितलं की संध्याकाळची तुम्ही फुटेज द्या, सीसीटीव्ही फुटेज द्या आणि मशीन रिडेबल लिस्ट द्या, तर तुम्ही कायदा बदलून टाकला. मग चोरड्या दळीमध्ये चिंका चोरी करता आणि वरतून आम्हाला सांगता की तुम्ही उत्तर दिले. कोणतं उत्तर दिलं देवेंद्र फडणवीसांनी? मी आर्टिकल लिहिलं, शेवटी सामनानी छापलं ते आर्टिकल एडिटोरियलवर. वाचून घ्या. मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे. तुमच्या सोशल वेलफेअर आणि फॅमिली प्लॅनिंग डिपार्टमेंट प्रमाणे 9,54,00,000 या देशाची, या महाराष्ट्राची अडल्ट पॉप्युलेशन आहे आणि तुमच्या वोटर लिस्टमध्ये 9,70,00,000 मतदार आहेत. बीएलओ रिपोर्ट नसताना तुम्ही मतदाराची नोंदणी करता. ऍड्रेस सगळे खोटे आहेत. आणि जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागतो, माहिती देत नाही. ते सुद्धा थोड्या वेळाने ट्विट करणार आहे मी ते, की माहितीच्या अधिकारात काय आम्हाला उत्तर दिलेलं आहे. आणि कोर्टामध्ये सांगता की उमेदवार उपस्थित नसल्यामुळे त्याची ती याचिका खारिज करा. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ऑन पेपर ठेवलेल्या आहे आणि कुठलंही उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाही आहे. मी स्वतः कंट्रोल रूमचा चेअरमन होतो. मी स्वतः निवडणूक आयोगासमोर गेलेलो आहे. काही उत्तर देत नाही. कुठल्याही गोष्टीला सगळे मोघम उत्तर आम्ही काही करू शकत नाही असं सांगतात. आणि काय तुम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं, जेव्हा कमिटी फॉर्म झाली, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्याचे सदस्य राहतील. तुम्ही कायदा बदलून टाकला त्याच्यामध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये एक मंत्री आणला. अगदी. म्हणजे सरळ सरळ हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा लढा आहे हा. लोकशाही अडचणीमध्ये आणून ठेवलेली आहे. अघोषित आणीबाणी टाईपचा कार्यक्रम सुरू आहे सगळा. आणि सांगतात की उत्तर दिल्यानंतर सांगतात की हे असं नाही तसं आहे. अगदी अतुलजी, मुद्दा लक्षात येतोय. अतुलजी आणि राम कदमजी, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेकरता. या सगळ्यावर बोलण्याकरता प्रसाद लाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? 5 महिन्यात जवळपास इतकी वाढ होतीये असा खरं तर राहुल गांधी यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे. 5 महिन्यात जवळपास 8% मतदार यादीत वाढ मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात. मला वाटतं की राहुल गांधींनी वैफल्यग्रस्ततेतून हे आरोप केलेले आहेत. ज्या पद्धतीमधली माहिती त्यांना त्यांच्या राज्याच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने दिली ती अतिशय चुकीच्या पद्धतीतली माहिती आहे. अशा प्रकारे मतदानाबद्दल जर त्यांना कल्पना होती तर त्यांनी निवडणुकीच्या आधी ज्या वेळेला सजेशन ऑब्जेक्शन असतात त्यावेळेला त्या प्रकारचे ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं. मला वाटतं की काँग्रेस पक्ष आता फार पूर्णपणे हरलेला आहे. राज्यामध्ये कोणी नेतृत्व राहिलेलं नाही. सर्व नेतृत्व बाहेर पडायला लागलंय. त्यामुळे या वैफल्यग्रस्ततेतून निवडणुका आल्या की असे आरोप करायचे, खोटे आरोप करायचे, जनतेला भूलतापा मारायच्या, दिशाभूल करायची, जनतेला कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला घेऊन जायचं. आणि जे अतुल लोंढे आमचे मित्र सांगत होते लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करताय. लोकशाहीचा गळा कोणी घोटला? 1975 सालाची आणीबाणी जनता आजही विसरलेली नाही. त्यामुळे ज्या काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला, संविधान बदलण्याचं काम केलं, त्या काँग्रेसने अशा प्रकारे आरोप करून वैफल्यग्रस्ततेचा नमुना हा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. आणि काँग्रेस आता संपूर्णपणे मनोरुग्ण झालेली आहे, घाबरलेली आहे. त्यांना आता चिकित्सेची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी. खूप खूप धन्यवाद प्रसादजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल.
काँग्रेस वैफल्यग्रस्त झालेली आणि याच वैफल्यग्रस्तातून ही अशी वक्तव्य केली जात आहेत, विधानं केली जात आहेत असा आरोप किंबहुना असा पलटवार आता भाजपकडून केला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.